नमस्कार मंडळी, शीतलची दुनिया या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की मोठा भाऊ, वहिनी आणि सुमेध आल्यामुळे आम्ही मासे बनवले होते। तर माशाची पूर्ण रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे आणि त्यानंतर आम्ही सर्वांनी जेवण केलं मिळून आणि थोड्या वेळ झोपलो, गप्पा मारत बसलो वहिनी बरोबर ही सर्वजण आणि थोड्या वेळ झोपलो आणि त्यानंतर 5 वाजता माझा भाऊ वहिनी माघारी गेले। त्यानंतर मग आम्ही मागे झाडाखाली बसण्यासाठी आलो। मग येत येत मी मुलांना बघितलं तर मुलं एकमेकांना खूप मारत होती, मस्ती करत होती, म्हणून मी जरा थोडंसं त्यांना मारलं तर लगेच पाठीमागून रडत आलेत आणि मम्मीला माझं नाव सांगायला लागले। मग मम्मीने मला रागवले आणि खोटं खोटं मारलं। तसं मम्मी मला नेहमीच रागवते, कारण मी मुलांना मारते, खवळते म्हणून ना ती मला नेहमी रागवते, मुलांना मारत जाऊ नको ही म्हणून। तर त्या दिवशी पण तसंच झालं। तर असू द्या, आपण किती जरी मोठे झालो किंवा म्हातारे जरी झालो तरी आपल्या आई वडिलांनी रागवलं तरी काही हरकत नाही, शेवटी ते आपले आई वडील असतात, त्यामुळे मला काहीच वाटत नाही। ती मला खूप रागवते। त्यानंतर आम्ही संध्याकाळी माघारी येणार होतो, त्यामुळे मम्मीने आम्हाला सर्वांना पैसे दिले। तसं ती नेहमीच मुलांना माझ्या किंवा मला पैसे देते येताना, तर ह्यावेळेस पण तसेच दिले, तर मुलांना किती आनंद झालता। तर चला मग असू द्या, अजून पुढे काय काय घडामोडी घडल्या याचा पूर्ण व्हिडिओ मी बनवला आहे, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। आणि माझ्या शीतलची दुनिया या यूट्यूब चॅनेलला कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि माझ्या या व्हिडिओला किंवा प्रत्येक व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करत जावा। धन्यवाद।